एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय पुण्यामधली। विषारी दारूमुळे 15 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते आणि रोहित पवार यांनी हडपसरमधील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतलेली आहे। ही दृश्य आपण तिथली बघतोय। ससूनचे अधिकारी आणि रोहित पवार यांच्यामध्ये यावेळी वाद देखील झाला। रोहित पवार यांना मृतदेहाची माहिती देण्यासाठी टाळलं गेलं आणि त्यामुळे वाद झाल्याची माहिती आहे। पुण्यामध्ये विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचं हे प्रकरण समोर आलंय आणि या सगळ्यामध्ये रोहित पवारांनी हडपसरमधील मृतांच्या नातेवाईकांची भेट देखील घेतली। प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्याला आणखी तपशील देत आहेत। प्रीतम, खरं तर आपल्याला माहिती आहे की पुण्यामधील आज 2 घटना घडल्या। याच्यामध्ये पिंपरी चिंचवड मधील 10हून अधिक लोक आणि पुण्यातील हडपसर भागातील अजून 5हून अधिक लोक ही विषारी दारू पिल्यामुळे जे आहे त्यांचा दुर्दैवी याच्यामध्ये अंत झाला। खरं तर नियमित दारू पित होते, कष्टकरी गरीब वर्गातील होते, मात्र त्यांना केमिकल युक्त दारूचं सेवन झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। मात्र पोस्टमॉर्टमच्या काही रिपोर्टमध्ये वादंग देखील निर्माण झाला। पोलिसांनी नॅचरल डेथ म्हणून डिक्लेअर केलं, मात्र कुटुंबियांनी सगळ्यांनी आवाज उठवल्यानंतर आणि जेव्हा सगळी सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर त्यांची जी मृत्यू जो आहे तो विषारी दारूमुळे झाला। हीच बातमी रोहित पवारांना सकाळी समजली। सीआयडी ऑफिसमध्ये अजित पवारांच्या प्रकरणाची चौकशी करायला होती मृत्यूची। त्यानंतर त्यांना ही बातमी समजली आणि त्यांनी तात्काळ हडपसरमधील घटनास्थळी जाऊन भेट घेतली, कुटुंबियांची सांत्वन केलं आणि ज्या तिथे काही अविवाद सगळ्या घटना चालू होत्या त्यांची देखील तोडफोड केली, निषेध नोंदवला आणि पुणे पोलिसांनी त्यांची भेट घेऊन आरोप जे कोण याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची देखील त्यांनी सूचना आदेश देखील दिलेले आहेत। त्याचबरोबर पोलिसांनी आणि एक्साइजनी 8 जणांना संशयितांना ताब्यात घेतले, त्यांना अटक केलेली, त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे। घटनास्थळी जेव्हा आपण फुगेवाडीमध्ये होतो त्यावेळेस देखील तिथल्या बायकांनी सांगितलं की गेले 20-25 वर्ष त्या दारूच्या बट्ट्या कोणाच्या आशीर्वादाने चालू होतात किंवा झालेल्या आहेत त्याचा तुम्ही सगळ्यांनी शोध घ्या। हडपसरमध्ये देखील तीच परिस्थिती आहे। मात्र हे सगळं बाहेर कधी आलं ज्यावेळेला वेळेस 20 लोकांना याच्यामध्ये बळी गेला, 20 लोक याच्यामध्ये विषारी दारू पिऊन मेले, त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण आता उघडकीस आले। त्याच्यामुळे अन्न व प्रशासन, एक्साईज, पोलीस, स्थानिक म्हणजे नगरसेवक, आमदार हे काय करतात याचा मोठा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। सर्वसामान्य हेच प्रश्न विचारतात की आमच्या घरातील एखादा व्यक्ती जातो तो याला जबाबदार कोण? अर्थात तो दारू पिला, दारूने गेला तर तो मुद्दा नाहीये, पण विषारी दारूमुळे एकाचा मृत्यू होतो अशी 20 लोक आज पुण्यामध्ये आहेत। पुण्याच्या पिंपरी चिंचवड आणि हडपसर भागामध्ये अशा 2 घटना घडलेल्या आहेत आणि दारू त्याच्याकडे सप्लाय झाली आहे का आता पुणे पोलीस आणि एक्साईज तपास करतायत। प्रीतम, आता जसं आपण म्हणतोय की संतप्त झालेले नागरिकच आहेत ज्यांनी या दारू अड्ड्याची तोडफोड केलेली आहे, पोलीस या सगळ्यामध्ये कुठे आहेत? त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भात ऍक्शन का घेतली जात नाहीये? रिद्धी, वारंवार ज्या महिलांना सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं। जेव्हा घरातील एखादा व्यक्ती पिऊन येतो तेव्हा त्याची आर्थिक, शारीरिक, मानसिक त्या घराची पूर्णपणे अवस्था कोलमडते, बिघडते आणि यातूनच सगळे वाद निर्माण होतात आणि ते विकोपाला जातात। तेथील महिलांनी वारंवार आवाज उठवला, मात्र त्यांचा आवाज दाबला गेला। तो पैशाने गेला, कामानिमित्त गेला किंवा अन्य गोष्टींनी त्यांचा आवाज दाबला गेला। पोलिसांना देखील सर्रासपणे हप्ते पोहोचवले जातात असे कुटुंबियांचे नातेवाईकांनी देखील सांगितलेलं। ज्यांचे कोणी आता याच्यामध्ये बळी गेले त्यांच्या नातेवाईकांनी देखील सांगितलं की पोलीस सर्रासपणे हप्ते घेतात, इथे कोणतीही चौकी नाहीये, आम्ही जीव मुठीत घेऊन घरी येतो। ह्या घटना सर्रासपणे चालू आहेत। त्यामुळे प्रशासनाचं जे आहे ते सपशेल अपयश मानलं तरी हरकत नाही। आता ही घटना घडल्यानंतर प्रशासन काय करेल? त्या आरोपीला तुम्हाला थोडंसं थांबवते। रोहित पवार या प्रकरणासंदर्भात काहीतरी बोलतायत। आपण सध्या ही दृश्य बघतोय की दारू अड्डा ज्या ठिकाणी आहे पुण्यामध्ये हडपसर भागामध्ये तिथे ही तोडफोड संतप्त नागरिकांकडून केली जाते। आमदार रोहित पवार इथं उपस्थित आहेत। त्यांनी यापूर्वी मृतांच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेतलेली आहे। त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकलंय आणि रोहित पवार यांनी सुद्धा या संदर्भात संताप व्यक्त केलेला आहे। आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित पुन्हा एकदा आपल्याशी जोडलेलेच आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। प्रीतम, आता जसं आपण म्हणतोय की रोहित पवार हे सुद्धा तिथं उपस्थित दिसत आहेत, ही जी तोडफोड चालू आहे तिथे, रोहित पवारांचं या संदर्भात काय म्हणणं आहे? ते यापुढे काय नेमकी ऍक्शन घेणार आहेत, कोणाची भेट घेणार आहेत? काही तांत्रिक अडचणी येतात बहुधा, आपण पुन्हा एकदा प्रीतम यांच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करूयात। तरी सिस्टम शहाण्यासारखी वागत नसेल, जर तिथं काही गोष्टी सिरियस घेत नसेल तर मला असं वाटतं की लोकांनीच काही गोष्टी हातामध्ये घ्याव्या लागतील।
कार्यकर्त्यांनी इथलं जे दुकान आहे ते बऱ्यापैकी तोडण्याचा प्रयत्न तिथं केला, पण इथं जिथं दारू विकली जाते अजूनपर्यंत पोलीस आलेलं नाही. आणि ह्याच्या आधी जेव्हा केव्हा पोलीस आलेले, लोकांचं मत आहे की इथं येऊन फक्त पोलिसांनी पैसे घेतलेले आहेत, कारवाई केलेली नाही. आता मोठे मोठे नेते की जे म्हणणारे हिंदूवर अन्याय होतो, एकतर हे भाजपच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने हिंदूंवर अत्याचार होते असं आपल्याला म्हणावं लागेल. आता इथं जे दारू पिऊन मेलेत त्यात हिंदू नाहीत का? दारू विकणारे जे कोण आहेत ते कोण आहेत हे तुम्ही शोधा. बुलडोजर तुम्ही फक्त धर्म बघून तिथं चालवता. मग जिथं अशा चुकीच्या गोष्टी होतात, ज्याच्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे गरिबाचा तिथं मृत्यू होतो, त्यात हिंदू समाजाचे सुद्धा असतात, तेव्हा हे सरकार कुठे गेले? रोहित पवार यांनी व्यक्त केलेला संताप सुद्धा आपण बघितला. पुन्हा एकदा प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी बोलूयात. प्रीतम, संताप तर दिसतोच आहे नागरिकांचा, पण मृतांच्या कुटुंबियांचं सध्या दुःख या सगळ्या संदर्भात मोठं आहे. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांची काय मागणी आहे आताच्या क्षणाला? रिद्धी, खरं तर कोणाचे वडील गेलेत, कोणाचा मुलगा गेलाय, कोणाचे पती गेलेत, कोणाचा भाऊ गेलाय. हडपसर फुगेवाडी परिसरामध्ये किंवा फुगेवाडी पिंपरी परिसरामध्ये जेव्हा पाहिलं तेव्हा एकाच कुटुंबातील 2 सख्खे भाऊ हे बळी पडलेले आहेत. ज्यावेळेस घरामध्ये गेलो त्यावेळेस त्याच्या मुलाला विचारलं तुझे वडील कुठे आहेत, तर तो म्हणाला की बाहेर पिऊन पडलेत. त्यांना शुद्ध देखील नव्हती की आपण विषारी दारू जी आहे ती प्राशन केलेली आहे. इतकी भीषण परिस्थिती त्या गरीब वस्तीमध्ये भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे प्रशासन इथे असतील किंवा इथे नगरसेवक असतील, हे कोणाच्या आशीर्वादाने आणि किती रुपयांना दारू विकतात त्याच्यापेक्षा ते सर्वसामान्यांच्या जीवाशी कशा पद्धतीने खेळतात. कारण येथील जर परिसर पाहिला, जर मजूर पाहिला किंवा इथं शिक्षक पाहिले किंवा शिक्षणाचा अभाव दिसतो, त्याचबरोबर इथे गुन्हेगारीचं देखील प्राबल्य वाढलेलं पाहायला मिळतं. त्याच्यामुळे यांना कुठेतरी समाजामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी गरज आहे. मात्र निवडणुका येतात आणि सगळ्या गोष्टी हवेतल्या हवेतच अगदी निश्चित. आणि त्याच्यामुळे या सगळ्या संदर्भानं काहीतरी ठोस उपाययोजना केली जाणं आवश्यक असेल प्रशासनाकडून. प्रीतम, पुढचे तपशील या सगळ्या प्रकरणातले वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. ही सध्या दृश्य आपण बघतोय, जे दारू अड्डा आहे तिथली तोडफोड संतप्त नागरिकांनी केलेली आहे, कारण विषारी दारू प्राशन केल्यामुळे काहींचा मृत्यू झालेला आहे. पवार गटाचे हे कार्यकर्ते आहेत ज्यांच्याकडून दारू अड्ड्याची ही तोडफोड केली गेली आहे. आमदार रोहित पवार स्वतः इथे उपस्थित आहेत आणि जे मृतांचे नातेवाईक आहेत, म्हणजे विषारी दारू प्राशन केल्यामुळे ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा रोहित पवारांनी भेट घेतली आहे.